शिक्षकांच्या बदल्यांचं जे धोरण जाहीर केलं आणि त्या धोरणाला अनुसरून या जिल्ह्यामध्ये नेमक्या बदल्या झाल्या का, तर त्या बदल्या झाल्या नाहीत आणि त्या बदल्यांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आली. किंबहुना या धोरणामुळे किंवा या प्रशासकीय राबवणुकीमुळे अनेक लोकांच्यावर अन्याय निश्चितपणानं त्या ठिकाणी होतोय असं दिसून आलं आणि त्यामध्ये दुरुस्ती व्हावी. जे अन्यायग्रस्त शिक्षक आहेत त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं बदल्यांमध्ये लाभ करून घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी. या गोष्टीसाठीच आज रणजित राठोड यांनी गेले 2-3 दिवस या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला. खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की शिक्षकांच्या किंवा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांना आणि विशेषतः शिक्षक समितीच्या वतीनं रणजित राठोड यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. कारण ही जी अनियमितता आहे ही केवळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेली नाही तर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तशा पद्धतीचं काम, तर तो न्याय मागण्यासाठी आपल्याला वाटेल ते करावं लागलं, संघर्ष कोणताही करावा लागला तरीसुद्धा आपण तो करू, आपण न्याय मिळवू. आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन रणजितनं या ठिकाणी गेले 2-3 दिवस उपोषण केले. त्या उपोषणाला या जिल्ह्यातले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष साळकर सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि या जिल्ह्यामध्ये काम करणारे विविध संघटनांचे पदाधिकारी असतील, राज्यभरातले विविध संघटनांचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी या आंदोलनाला निश्चितपणानं चांगला पाठिंबा दिला, चांगला प्रतिसाद दिला. त्यांनाही मनापासून खरं तर खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजेत. कारण एखादा शिक्षक ज्यावेळी खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजेत. आज या चव्हाण मॅडम यांनी घेतली, त्याचबरोबर विभागीय आयुक्त यांनी आंदोलनाची दखल घेतली आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंबहुना या जिल्ह्याच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी असतील यांना तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत आणि यामध्ये 15 दिवसाच्या द्यावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. हे खरं तर या आंदोलनाचं एक अत्यंत मोठं यश आहे आणि त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं झालेल्या बदल्या किंवा अनियमितता ती जर दुरुस्त झाली, ती जर दुरुस्त व्हायलाच हवी आणि आमदार महोदयांनी तशा प्रकारे शब्द दिला आहे की 15 दिवसात जर तो अहवाल आला नाही तर नंतर मात्र आम्हाला वेगळ्या प्रकारची लोकप्रतिनिधींना भूमिका घ्यावी लागेल. मी त्यांनाही मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण लोकप्रतिनिधींनी अशा काही ज्वलंत प्रश्नांमध्ये जर आपला हस्तक्षेप केला आणि सामाजिक प्रश्न मानून यश आपल्याला मिळून जाईल. आज या निमित्तानं तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी तमाम शिक्षक समितीच्या वतीनं, शिक्षक परिवाराच्या वतीनं रणजितचं मनापासून अभिनंदन करतो. एवढ्यासाठी त्याला साथ देणारे आमच्या जिल्ह्यातले साळकर सर आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार यांचं एवढ्यासाठी अभिनंदन करेन की एका ज्वलंत प्रश्नाला, एका चुकीच्या प्रशासकीय कामकाजाला त्यांनी हात घातलेला आहे आणि त्याला न्याय निश्चितपणानं लवकरच मिळेल आणि अन्यायग्रस्त शिक्षकांच्यावर जो अन्याय होतोय त्यातून ते निश्चितपणानं मुक्त होतील. त्यासाठी पुन्हा एकदा त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार महोदयांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी 25च्या बदल्यामध्ये सार्वत्रिक बदल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेच्या एरियामध्ये अनियमितता झाली होती आणि गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या झालेल्या अनियमिततेचा पाठपुरावा करत होतो. अनेक वेळेस पत्र दिली, धरणे आंदोलनं केली, प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटलो तरीसुद्धा न्याय मिळत नव्हता. जर ही एक वेळेस असं वाटलं होतं की सोडून द्यावं, पण एक क्षण असा आला जर आपण यांना सोडलं तर 2018ला 150 लोकांनी अनियमितता केली होती. आज 2025च्या बदल्यामध्ये 1300 लोकांनी अनियमितता केली आणि निश्चित जर या अनियमितता करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली नाही तर पुढं सर्वच लोक ही अनियमितता करतील, बोगस करतील आणि त्या बदल्या करून घेतील. या कुठंतरी थांबल्या पाहिजे. म्हणून शिक्षक समिती जिल्हा सचिव रणजित राठोड यांनी गेल्या 3 दिवसापासून अमर उपोषण, कितवा दिवस होता? तिसरा दिवस होता. अच्छा. अगदी कोणत्याही प्रकारचं न विचार करता अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. अनेक वेळेस अधिकारी आले, सोडा, पण त्याच्यावर आम्हाला थांबायचं नव्हतं. आमचं म्हणणं होतं आम्हाला रायटिंगमध्ये पाहिजे आणि तेही जबाबदार व्यक्तीच्या हाताने घ्यायचं होते. कारण उद्या जबाबदार व्यक्ती त्यांना विचारणार आहे आणि ताई या भावी मंत्री या जिल्ह्याच्या, तर त्यांच्याकडं त्यांना मुद्दा म्हणून आम्ही आग्रह केला होता की ताई तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही त्यांच्याशी बोला. आणि त्यांनी वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितलं की त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनी आज पत्र दिलं आणि ताईंना या ठिकाणी येऊन हे उपोषण या ठिकाणी सोडलं.
जे संवर्ग 1 असतील, 2 असतील, 3 असतील त्यातील बोगसवर कारवाई झाली पाहिजे. विशेषतः शासनाचा निर्णय खूप चांगला आहे, शिक्षकांच्या फायद्याचा आहे. कारण शासन निर्णयाला कुठेतरी शिक्षकांनीच गालबोट लावलेला असावं किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी लावलेला असावं याची चौकशीची मागणी आम्ही करत होतो. मागील 2-3 दिवसापासून अनुराधाताई चव्हाण ज्या पूर्वी की पालकमंत्रीच आहेत आपल्या जिल्ह्याचे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांनी पण या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा केलेली होती की यांचं जे म्हणणं आहे की ते खरंच रास्त आहे का. झेडपी प्रशासनाला सांगून त्यांना म्हटलं होतं की त्यांची तुम्हाला चौकशी करावीच लागणार आहे. आणि आज कारण ते रात्रीच त्यांचा आग्रह होता की मी रात्रीची आपण रात्रीचं उपोषण सोडू करून म्हटलं काही जोपर्यंत ते पत्र देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडवता नाही येणार. कारण पत्र जर दिलं नाही ते शब्दावर ठाम राहणार नाही. आणि पत्र देताना जर तुम्ही नसाल तर कदाचित आम्हाला पत्र देतील आणि पुन्हा काहीतरी पत्र काढलं आणि त्याची कारवाईच होणार नाही. म्हणून प्रत्यक्षात ताई साहेब आल्या, असं आम्हाला पत्र दिलं. त्या पत्रासंदर्भात नक्कीच आम्ही समाधानी आहोत. ताई साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद मानतो. तर त्यांनी खूप या ना इथे म्हणजे मदत केलेली त्यांना उपोषण सोडा, काय बोलाल? आपल्या मंत्री महोदयांच्या ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी अतिशय पारदर्शक पद्धती या शिक्षक बदल्यांच्यामध्ये आणलेली आहे. आणि तसे आदेश आणि तशा प्रकारचं पत्रसुद्धा खाली प्रत्येक जिल्हा परिषदेला दिलेलं आहे. पण हे केलेलं असताना सुद्धा आपल्या या जिल्हा परिषदेमध्ये ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली तर त्या चुकीच्या माहिती भरल्यामुळे आपल्याकडे काही शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. आणि आज आपल्या जिल्हा परिषदेने इथे लेखी पत्र त्यांना दिलं की ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली त्यामुळे बदल्यांमध्ये जी अनियमितता झाली चुकीची माहिती भरण्यामुळे तर त्या शिक्षकांवर कारवाई करून ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे त्या शिक्षकांची चौकशी करून या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं लेखी पत्र आपल्या जिल्हा परिषदेने दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज आपले जे उपोषणाला बसलेले शिक्षक आहेत राठोड त्यांनी आज या उपोषण त्यांचं मागे घेतलेलं आहे. निश्चितपणाने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. धन्यवाद.